श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या भक्तांना अनुभव तर प्रत्येक वेळी येतच असतात, कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर असतात. कधीही आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. त्यामुळे भक्तांवर कधी कोणते संकट आले, अडचणी आल्या तर त्यातून अलगदपणे स्वामी आपल्या भक्तांना नेहमी बाहेर काढत असतात. आणि आज असाच एका भक्तांचा मी आज अनुभव तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे. आजचा अनुभव हा एका ताईंचा अनुभव आहे आणि त्या ताई या संभाजीनगर जिल्हा येथील राहणाऱ्या आहेत. आणि त्या ताईंचं नाव हे नंदाबाई तायडे आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खरोखर खूप सुंदर अनुभव दिलेले आहेत. पावलोपावली स्वामींचे अनुभव खूप सुंदर सुंदर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी दिलेले आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत, चला तर मग जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. लई दिवसाचा फोन लावत होते मी. पहिले अगोदर एक ना आकडा चुकला होता, आता काही उचलला नाही. म्हणलं ताईची सवड पाहून उचलतील ताई. आता मला इतका आनंद झाला आता तुम्ही फोन लावला तर. अरे वा वा. हो, अनुभव शेअर करायचा आहे. हो, अनुभव शेअर करायचंय मला. नाव सांगायचं ताई? हा, नाव सांगायचंय. संभाजीनगर जिल्हा आहे. तालुका आहे कन्नड. नंदाबाई तायडे. नंदाबाई तायडे. हो. किती वर्ष? लय मोठा अनुभव आहे माझा. किती दिवस स्वामी सेवा करता? मी स्वामी सेवा म्हणजे अशी फिक्स सेवा मला 1-1.5 वर्ष झाले करायला. हो. आणि अगोदर आहे ना, तर मग असंच माझं मी अगोदर दत्ताची सेवा म्हणजे जी आपल्याला सेवा करायची ती करत होती मी अगोदर. दत्तांची सेवा म्हणजे असं स्वामींची सेवा पण पण मग दत्ताची सेवा करत होते. स्वामी माहित नव्हते ना मला. पूर्वी दत्तगुरूच म्हणजे खूप लोक करायचे ना सेवा. हो, दत्तगुरु त्यांचं ते दत्त जयंती आली का ते करायचे. ते गुरुवार धरायचे, केसरी गुरुवार धरायचे, शंकराची पूजा करायची, गजानन महाराजची करायची, होत्या वाचायच्या, सगळं करत होते मी अगोदर. हो. मग स्वामी सेवा म्हणजे हे मला काही माहित नव्हतं. एक वेळेस मी आता बरेच दिवस झाले, 30 वर्ष झाले असं, अक्कलकोटला गेले. फक्त गेले, दर्शन घेतलं. आपण तीर्थाला गेल्यावर मंदिरात जातो, दर्शन घेतो, येतो म्हणून असं दर्शन घेतलं, आलो घरी. मग ते फोटो बिटो ते म्हणजे असं माहितीच नाही काही. मग आता एक वेळ काय झाली, आता लगे सांगा स्टोरी म्हणजे ती जास्त. आता ते आपले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते दुसऱ्या वेळेस पंतप्रधान झाले ते. तुम्हाला ते त्याचं कारण सांगते ना. अगोदर ते ना दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हायच्या अगोदर ते टीव्हीवर बघितलं मी. ते एका मंदिरात गेले ते काश्मीरला. तिथं त्यांनी ते वरिष्ठ त्यांची ते मंत्री अमित शहा, निर्मला सीतारामन यांची ते तिथं त्यांना अभिषेक केला. आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधान झाले. तर मग मी टीव्ही बघत होते, असं आपलं क्वाटवर पडून बघत होते. आणि क्वाटवर त्या देवीचं दर्शन घेतलं. मी म्हणलं ही देवी एवढी पावती तर आपल्याला कधी पावन ही देवी. अरे वा. काश्मीरची आपण जाऊ शकत नाही तिथं. आणि टीव्हीतल्या मंदिराचं मी दर्शन घेतलं. आणि रात्री झोपला तर माझी मुलं सगळे होते, सुनबाई काही इथं. आणि मला स्वप्न काय पडलं, तू काश्मीरला कशाला जाती म्हणे. इथं आमचं इथं कन्नड तालुका आहे ना, तिथं स्वामी समर्थाचं मठ आहे. तो काही मला माहित नव्हता तो मठ. तिथे केंद्र म्हणतात ते. केंद्र मग. मग ते पूर्ण स्वप्नात आलं माझ्या, तू काश्मीरला नको जाऊ म्हणे, तू कन्नडला जाय त्या मठामध्ये केंद्रामध्ये.
अरे वा. म्हणजे स्वप्नामध्ये मला. आणि स्वप्नामध्ये मग तुम्हाला मी बोलवलंच ताई ना? हा तू काश्मीरला कशाला जाती म्हणे तिकडे तू. हा होय. हा मग माझ्या मुलांना मी सांगितलं सकाळी, म्हणलं अरे मला असं स्वप्न पडलं. आता स्वप्नावर म्हणजे नवीन पिढी तिच्यावर काही ते करत नाही स्वप्नाला. हा हा ते म्हणे तू रात्री टीव्ही बघितली, ते तुझ्या डोक्यात राहिलं, मग ते रात्री स्वप्न पडलं. हा हा आणि मग नंतर माझ्या डोक्यातच ते रात्रीचं स्वप्न. हा हा मग मी असं बरेच वेळेस मला आठवण यायची ते स्वप्नाची. हा मग माझ्या मुलाला म्हणलं अरे माझा मोठा मुलगा कन्नडला राहतो. हा म्हणलं अरे मला ते स्वामी समर्थ केंद्र दाखव. हा तर असं करता करता 2 वर्ष निघून गेली हा. स्वप्न पाडल्यावर. मग मग तुम्ही नंतर 2 वर्ष? हा ते स्वप्न पाडल्यानंतर अशी 2 वर्ष निघून गेली, पण मग माझ्या मनातलं ते गेलंच नाही ना. हा 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 ते स्वामींची स्वप्नात येईल ती गेलीच नाही मग. हा हा मग एक वेळेस नेलं मुलांना. हा मग आता मला काही माहित नाही केंद्र कसं राहतं. मला वाटलं असं मोठं मंदिर असं काही. हा. मग गेले तर स्वामीचा फोटो होता तिथं. अरे वा. हा हो फोटो पुढे बसले मी. हा आणि ते स्वप्न आठवलं, जे स्वप्नात आलं का ते पूर्ण ते केंद्रामध्ये तसंच सगळं पूर्ण स्टाईल ते. अरे वा. हो. आणि मग नंतर मला तिकडे गेले पहिल्यांदा. मग परत मुलाला म्हणलं अजून 2-3 महिन्यांना परत चाल आपण, मी पुस्तकं काही घेते तिथं. हम्म. मग परत दुसऱ्यांदा गेले तर ते बंद होतं. ते माहित नाही ना त्याचा नियम काय आहे काही हा नाही हा मला. हा हा आणि मी इथं राहते, गावी राहते, मुलगा तिथं राहतो. हा आणि मग नंतर ते असंच गेलं. मग 2-3 1-2 महिन्यानं माझा मुलगा अक्कलकोटला गेला. मग ती जोडगी म्हणजे सुनबाईन तो. हा हा. मग तिथून फोन केला म्हणे तुला फोटो आणायचा आहे का स्वामी समर्थाचा. अरे वा. मी हो आण म्हणलं. हा. मग त्याने माळ फोटो घेऊन आला. अरे ते तारक मंत्र, ते आपलं स्वामी चरित्र घेऊन आला हा माझं. हा. स्वामी चरित्र सारामृत. हा ते घेऊन आला. हा हा आणि मग मी काय केलं तर आणला आपल्या देवघरामध्ये तिथं फोटो ठेवून दिला. हा आणि बस नुसतं आपली देवपूजा केली का पाय पडायची. म्हणजे घरात आणला पण मी म्हणजे काहीच माहित नाही करायचं काय करायचं म्हणून. हा 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 हो मग नंतर काय झालं असं अचानक बरं का. हा आता माझी होती 2 तोळ्याची पोत. हा. हा आणि मग आता एक मुलगा माझा संभाजीनगरला राहतो. हम्म. मग आम्ही त्याच्याकडे जायचं म्हणजे आमच्या मिस्टरला दवाखान्यात घेऊन. हा तर मग ती पोत काही घरी ठेवत नव्हते मी माझ्या पाकिटात ठेवायची. हा हा मग असं जेव्हा गेले तेव्हा पाकिटात जायची घेऊन यायची, कारण घरी बी दाखी म्हणलं आपल्याला ठेवलं तर. हा हा आणि मग पुढे अचानक ती घरात ठेवेल राहायची, घालत नव्हती मी. हा. मला असं लग्नाच्या ह्याच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जायचं आणि ती पोत बघायला गेली, ती पोत की सापडाना. हा. तुम्हाला वेळ आहे ना तुम्हाला? हो हो. हो पोत काही सापडली नाही मला. हा. आणि मग मी म्हणलं आपण साखरपुडा नंतर शोधू. मग पुढे आली दिवाळी. हम्म. मी दिवाळीचं आपलं घर आपलं स्वच्छ करायला पूर्ण एक डब्बा घरातलं पूर्ण आमचं घर सगळं पूर्ण चेक केलं. माझ्या दोन्ही मुलांचे घर चेक केले, भरण्या वरण्या सगळं बघितलं. हा हा पोत काही सापडली नाही. मिस्टरला काही सांगितलं नाही मी. हा हा. कारण म्हणजे आता एक कष्टातून आपण एक पैसा जमून करतो वस्तू. हा. हो ती हरवली म्हणजे त्यांच्या डोक्याला ताण. मग आमच्या सुनबाईला मुलाला सगळ्याला माहित होतं मुलीला. हा. सगळ्या शोधू लागल्या मला घरामध्ये. हा हा. नाही सापडली. दिवाळी आली पूजेला ठेवायची, नाही सापडली. हम्म. आणि मग नंतर 2-4 महिने निघून गेले. मग मी म्हणलं आता नाही सापडत, आपली बस मध्ये पडली असन, कुठेतरी पडली असन ती. हम्म. आणि अचानक झोपले मी आपला स्पॉटवर. हा. आणि झोपले म्हणलं स्वामी समर्थ तुम्ही खरं जर असलं तर माझी पोत सापडून द्या म्हणलं तेवढी. हा. आणि अशी असं पडूनच झोपलेलं असतानाच म्हणली मी 4 वाजता समजा दुपारी. हा हा. आणि मग अचानक उठली. आणि काय माझ्या डोक्यात आलं काही नाही. आमचं कपाटात गेले मी. हा. आणि लॉकर मध्ये एक डब्बी आणि तिच्यात भस्म. हा. आणि त्या भस्मामध्ये पोत होती. बापरे. मग आता ते लॉकर माझी सुनाईन तपासलं, मी तपासलं, सगळं पूर्ण शोधलं आम्ही तेव्हा. माझी मुलगी शोधू लागली, कोणाला सापडलं नाही. आणि ते स्वामी समर्थाला म्हटल्यानंतर मग मी अचानक तिथे गेले आणि त्या डब्बीत पोत सापडली मला. ती इतकी खुशी झाली माझ्या जीवनाला. मग मी म्हणलं खरंच तर मी स्वामी आहे. किती स्वामी पुढे घेऊन बसले मी. आणि पहिलं स्वामी साखर ठेवली. म्हणलं स्वामी माझा आता काही दिवस फोटो आणून ठेवला मी घरात तुमचा. पण मी तुमचं काहीच केलं नाही, तुमच्यावर विश्वास नाही, काहीच नाही माझं. तुमच्या सेवेत यासाठी मला तुम्ही हा चमत्कार दाखवला म्हणलं पोतीचा. आणि मग तेव्हापासून आहे ना तर मग स्वामी स्वामी इतकं माझ्या तोंडात स्वामीचे आतापर्यंत. अरे वा. आता हो आता त्याला दिवाळीला आहे ना
मागच्या दिवाळी 1 वर्ष होऊन गेलं त्या पोथीला. आणि मग तेव्हापासून माझं मग ते फोनवर तारक मंत्र हे आपली जशी चालू सेवा तशी करते बरं का मी. आणि मग प्रत्येकाला स्वामीचा अनुभव घेते मी. मग ते दिव्यात फुले येत्या, दिव्यात आकोरत्या येत्या, सगळं येतं माझ्या दिव्यामध्ये. आणि मी आपलं साधं आपल्याला बाहेरगावी जायचं ना, मी घरूनच म्हणते स्वामी माझ्या बरोबर चला, पण मला बस पटकन लागू द्या. मग असं ते स्वामीलाच घेऊन जाते संग, घेऊन येते संग, स्वामींवरच जातं. आणि मग एक वेळ अनुभव काय झालं परत, मग मला असंच लग्नाला जायचं तर मी काय म्हटलं आपल्या संध्याकाळी हळदीच्या कार्यक्रमाला जायचंय. आणि मग आता स्वामीला कशाला मध्ये घ्यायचं, आपल्याला आता पूर्ण दिवशी बस लागायला. मग आता स्वामीला मध्ये नाही घ्यायचं आपण, प्रत्येकाला स्वामीला मध्ये घेतो. मग आता स्वामीला कशाला त्रास द्यायचा आपण. आणि मी 10 वाजता बस स्टँडला गेले तर ताई त्या दिवशी मला बसनेच नाही लागली, हळदीचा टाइम झाला. जायचं होतं आम्हाला 30-35 किलोमीटर फक्त. तर बसच नाही आली. माझा मुलगा तिथं वाट बघू राहिला जायसाठी त्या त्याच्या गाडीमध्ये, म्हणजे तुला घेऊन चालतो. आणि ते सकाळी बोलला मला ना, तर म्हणजे आपण बरोबर जाऊ ये माझ्या गाडीत. मी म्हणलं नाही बाबा, तू शाळा करून संध्याकाळी येशील, मी लवकर जाईन तिथं पाहुण्यात मध्ये उठन बसन ते करन. तर माझा मुलगा वाट बघू राहिला, कारण मी म्हणलं स्वामीला त्रास द्यायचा नाही, आपल्या मध्ये घ्यायचं नाही स्वामीला. वेळ आहे आपल्याला भरपूर, पूर्ण दिवस आज. आणि मग मी म्हणलं स्वामी तुमचाच चमत्कार आहे. मला आहे ना, तर तुमच्याशिवाय कोणतंच काम नाही म्हणलं स्वामी, मला आता काहीतरी करा. मुलाची लई फोन येऊ राहिली, तो मला गाडी घेऊन द्यायला येऊ राहिला, आता तुम्ही काहीतरी करा. अहो ताई अशी एक जीभ आली बरं का, ओळख नाही पाळत नाही, 2-4 जण तिथे बसेल. आणि उठ केली ताई तुम्हाला कुठं जायचंय, मी म्हणलं कन्नडला जायचंय. तर मग चला बसा. अरे वा, तुम्ही स्वामींना तरी ठेवलं ना, तुम्ही बोलला नाही स्वामींना जाताना. आता मी काय म्हटलं, स्वामीला आपण कशाला त्रास द्यायचा इतका, आपण नेहमीच म्हणतो स्वामी तुमचं स्वामीवर सोडतो आपण, स्वामीला त्रासच म्हणलं हाय. तो बी एक मोठा अनुभव आहे माझा. तो बी तेव्हापासून म्हणजे मला आहे ना, स्वामी म्हणजे हे बरोबर स्वामी आहे. मग स्वामी अनुभव खूप सुंदर येतात ताई. हो, आता मी करते ना, तर मग असं ते नैवेद्य मी सगळे तुमचे व्हिडिओ ते पूर्ण बघते ना. मग ते सगळं बघून माझा दररोज नैवेद्य राहतो. आपण जेवण करतो, जेवायच्या वेळेस ना स्वामीचं ताट करून घ्यायचं हे. आणि इथं आम्ही गावी मिस्टर आणि मिस राहते. दोघांना 2 ताट बरोबर घेते. आपलं स्वामीला 1 ताट आणि मिस्टरला 1 ताट करते, मी नंतर जेवते मग. तेव्हा नित्यक्रम तेवढा माझा समजा चालू आहे. पण मग अशी माझी नियमित सेवा निवड, कारण मला शुगर ते आहे ना. काम असतं तर मग अशी संकल्पयुक्त सेवा नाही केल्या जाऊ राहील माझ्याकडून. नाही, नित्य सेवा पण करत जा ना. मग नित्य सेवा राहते माझी, लगेच दररोज नित्य सेवा. मला मी लगेच आपलं रिकामा बसलं का स्वामीच राहतं माझ्या ह्याच्यामध्ये. नामजप. हो, असं आपलं स्वामीच राहतं. ते स्वामीचं फोटो बघते, जाताना येताना काम करताना पूर्ण स्वामीच राहतं. फक्त संकल्पित सेवा करायला मी घाबरते, कारण आपण संकल्प करू मग आपल्याकडून नाही झालं कारण तर मग परत ते होईल असं, त्याच्यामुळे घाबरते. नाही, स्वामींनाच म्हणायचं तुम्ही घ्या करून, माझ्याकडून करून घेतात ताई. नाही, मग आता हे बघून मी तशीच करते. स्वामीला म्हणते स्वामी माझ्याकडून पूर्ण तुम्ही सेवा करून घ्या आता. आणि माझा नातू आहे ना एक मोठ्या मुलाचा, तेव्हा जसं का आज पळे त्याला देवाचं म्हणलं का त्याला जास्त ते देवाचं ते. मग तो काय म्हणतो, मी त्याला दिव्यातली फुलं ते दाखवते ना, एक कृष्णाची मूर्ती बरं का दिव्यामध्ये आलेली. आणि आपलं ते स्वामी तिथं अक्कलकोटला वडाचं झाड आहे ते पण येईल. असे बरेचसे माझ्याकडे येईल ते, पण मी काही डिलीट केले, काही ठेवले. मग ते कन्नडला गेले ना मी, मग नातू म्हणतो तुझ्या दिव्यात कसं आलं, मग आमच्या दिव्यात आणि तर फुलं. मग त्याला म्हणलं त्यांच्या विद्यावामध्ये फोटो आहे ना असा छोटासा, म्हणलं या बाबाची सेवा करायला लागती, या बाबा सेवा केली की मग बरोबर आहे त्या. तो म्हणतो मी त्या बाबाची सेवाच करणार नाही. का? ते लहान आहे ना, नादानी अजून कळत नाही त्याला. आणि मग मी स्वामीला काय म्हणलं, स्वामी मग तुमच्या सेवेत बरोबर येते, तुम्ही काय करा ते काहीतरी दाखवा तुम्ही दिव्यामध्ये. मग कारण त्याचा भरोसा बसून तो अजून अज्ञानी, त्याला कळत नाही. माझे स्वामी पुढे बसले, मी स्वामीला सांगितलं. स्वामी त्याच्यात काय आला, नाग आला बरं का. अरे वा. हो, मग आम्ही फोटो काढला याच्यामध्ये फोन मध्ये, असं नाग दिसला. मग त्याला म्हणलं हे बघ रे नाग आलं तुमच्या, म्हणतो मग तुझे जे फुलं आमचे नाग कोण आलं मग.
हो म्हणलं अरे ते स्वामींना दिलं ना ते नाग म्हणजे नाग पण चांगला आहे म्हणलं तो महादेवाचा ना नाग. हा छान आहे ना तो. हा आणि केंद्रात गेले मग परत एक वेळेस हा. तर तिथं तर मग असे गेले तर मग आरतीच टाइम झाला मग आम्ही आरतीला थांबलो तिथं. हा. हा आरती केली आणि मग तिथं थांबलो प्रसाद ते घेतला आणि मग तिथं काही एवढं हे नव्हतं विकायला पुस्तक ते काही. मग ते नातवान काय केलं ते किचन राहत का हा. हा. आपण चहा वेळेला इथून मागून स्वामीचा फोटो राहतो त्याला. हा. हा ते घेतले 2 आणि मग तो काय म्हणतो मला आहे ना ते तुझं ते जे चालू आहे का ते देवाचं नाव नाही घेतो बरं का. हा. तुझं ते चालू आहे का ते म्हणून नाही घेतलं मी आहे ना ते किचन म्हणून घेतलंय मला. हा. मग आमच्या सुनबाईला म्हणलं तू आहे ना याच्या शाळेत स्कूलमध्ये जातो तो लहान छोटा आहे ना तर याच्याजवळच ठेवायचं ते 10 आता झाली त्याला 1-1.5 वर्ष होऊन गेलं ना त्याच्या दप्तर मध्येच राहत ते किचन स्वामीचं. म्हणजे सांभाळून ठेवते ते स्वामीच्या किचनला तो. आणि मग सुनबाई आली तर सुट्टीत मध्ये तर मग तिला म्हणलं का ग ते किचन आहे त्याच जवळ तर तो काय म्हणतो तू जे म्हणते ना ते म्हणून नाही ते माझ्याकडं मी ते किचन म्हणून वापरतो. मी म्हणलं तू हो किचन मधून वापर पण मग त्याच्यामध्ये स्वामीचा फोटो आहेच. म्हणजे कळत नाही त्याला पण तो फोटो घेऊन तो कुठंच टाकत नाही त्याला वापरतही करत नाही पण तो म्हणतो मग ते मी देवाचं नाही करत मग असं करतो. मग असं इतका स्वामीचा अनुभव येतो मी इतका आनंद होतो मी गावात बी सांगते कोणाला पण मग म्हणे शेअर केलं का मग ते परत अनुभव येत आहे ना. म्हणजे खूप लोक ऐकतात ना हो आपल्या मार्फत आणि खूप लोकांना मदत पण होत असते ना ताई. नाही मी सांगते आता ज्याला सांगायचं का त्याला म्हणजे तुम्ही असं करा मग काही आता कोणी म्हणलं का नाही तुम्ही स्वामीचे ते करा असं कोणतं काम असलं मला तर मी माझी मुलगी बी तिला सांगू मी स्वामी शेळीत आणली ती मुलगी माझी. अरे वा म्हणजे स्वामी सेवेकरी घडवली ना तुम्ही. हो तर तिला बी सांगते मी आता तिच्या मुलाचं लग्न आहे ना तर मी प्रत्येकाला सांगते तू स्वामीला सांग आता माझी एक भाची आहे आई नाही वडील नाही माझी भाऊ माझी ती समजा भाऊजी ती वारलेली आहे तर ती भाची आता माझ्या दुसऱ्या भावानं सांभाळती तर ती पण मी इतकी स्वामी सेवा करती ती पण ती प्रत्येक मला पुण्याला राहते फोन करून सांगते ना मी स्वामीला स्वामीला सांग ती प्रत्येक तशी समस्या करते मला सांगते बाई माई तू सांगितलं तसंच केलं माई म्हणते मला तसंच केलं ना तर बरोबर स्वामी मला असं केलं स्वामी माझं मी ते करू राहिले म्हणलं तू असंच कर स्वामीला प्रत्येक तुझं आहे ना स्वामीला सांगत जाय तू. आणि स्वामी आई आहे ना आपल्या त्या मग सांग. आणि मी असं माझी म्हणजे देवाची भक्ती पहिल्यापासून नाही पण लहानपणापासून बरं. फक्त स्वामी सेवा म्हणून नव्हती आम्ही गाणगापूरला गेलेलो आहे असं पंढरपूर ते म्हणजे अशी लहानपणची मला भक्तीची आवड आहे मी शिवलेले अमृत ते पारायण करेले शेगावचे गजानन महाराज ते पूर्ण पारायण करेले. हे दत्ताचे बी छोटे मोठे पुस्तक वाचायचे फक्त स्वामीचं नव्हतं काही केलं नाही पण स्वामीनं असं घडून आणलं मला पोतीच्या मध्ये. नाही खूप सुंदर अनुभव दिलेले आहेत स्वामींनी तुम्हाला. हो आणि माझं आहे ना ताई माझं पूर्ण सगळं चांगलं आहे माझी दोन्ही मुलं शिक्षक आहे मोठी सुनबाई शिक्षिका आहे. अरे वा वा. माझं म्हणजे पूर्ण कोणतंच असं ते डोक्याला असं ताण व्हायचं काहीच काम नाही आहे फक्त आता आपलं वय चालतं. आता माझं 62 वर्षाला गेले आता मिस्टर 70 वर्षाचे मग आता त्यांना अटॅकचं ते येऊन जायले मला शुगर आहे मग आता आमच्या आता ह्या बिमारी आपल्याला लागणारच आहे ना त्याचे देव काय करणार आहे आपल्याला. सेवा करायचं आपण काम करायचं काय नाही आपल्या वय होतं आपल्या शारीरिक बिमारी आहे आपला भोग राहतो आपल्याला तो भोगल्या शकत नाही. हो ना हो आणि आपण आहे ना सेवा करत राहायची आणि कोणाचं पण चांगलं करायचं वाईट नाही करायचं कोणाचं. हो ते अगदी 100% खरं आहे ताई. हो आणि ताई मला आहे ना असं कोणी खोटं बोलत असलं का मला राग येतो तो राग माझा मला जास्त राग येतो बरं खोटं बोलल्यावर कोणी तेवढं मग स्वामीला म्हणलं तेवढं माझ्या डोक्याला थोडं शांत करत जा म्हणलं. नाही खोटं खरं बोलूच नाही पण आता काय नाही आता कसं आहे जगात कसं आहे तुम्हाला माहित नाही कसलं खोट्यावर जग चालू आहे. हो आता कुठं जर गेलं ते खोटंच निघतं आता आपल्याला संसारात बऱ्याच समस्या येतात ना. हो ना मग ते सगळं याच्यावरच चालतं खोट्यावर मग मला ते असं म्हणजे जीवाला थोडं खातं ते मी जरा मला आलं थोडा काही ताण तर मग स्वामी पुढे बसते मी आपल्या बाहेर समजा आपले शेजारी पाजारी कुणी बंधारी आपल्याला थोडा ताण होता शेतकरी आहे मी. मुलं आहे सर्विसला तर मी सगळं स्वामीवर सोडते आता आहे ना मी पूर्ण स्वामीला मी आता स्वामी शेळीत आल्यापासून आहे ना
माझं डोकं इतकं शांत झालं. आता माझं कोणा बंधारा कोरला तरी मी त्याला बोलत नाही, तुला एवढं घ्यायचं की एवढं घे बाबा जा. हो. आणि आता कसं स्वामींना आपल्याला दुसरीकडून कळत नाही, भरपूर आलं ना आपल्याला, पैसा अडका सगळं आलं ना. आता एक स्वामी सेवेत आल्यापासून एक अनुभव आला बरं का मला, मोठा अनुभव आहे माझा. नाही खूप. माझा लहान मुलगा आहे ना, तर याला संभाजीनगरला शिक्षक आहे तो, मी तिथं राहतो. मग त्याचं कसं चालू राहतं, इकडं ते घरासाठी इकडं फॉर्म भर, तिकडं भर, इकडं भर, असं ते चालूच राहतं त्याचं. त्यानं काय केलं, माझ्या नावावर एक पुण्याला भरला, एक ठाण्यामध्ये भरला. आणि तुम्ही ही स्वामीची कला बघा, दोन्ही पण लागून गेले मला. अरे वा. पण मग तो शासनाचा नियम असा आहे, एकच ठेवायचा राहतो ना. मग आम्ही ठाण्याचा ठेवला आणि मग पुण्याचं रद्द केलं. मग आता ही केवढी प्रचिती दिली स्वामींना, आपल्याला फुकट नाही लागत, आपल्या कष्टाचंच लागतं, पण मग आपल्याला जास्त ते निवत ना. हो ना. नाही पण स्वामी आपल्या पाठीशी असल्यानंतर खरोखर काहीही होऊ शकतं ताई. हो, आपण कष्ट करायचे, कष्टातून आपण स्वामीला मागायचं सगळं, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला ते निवत एकदम सरळ याच्यामध्ये चालतं. आता हे कसं लकी ड्रॉ मध्ये लागले घर बर का. अरे वा. त्याला कमी पैसे भरायचे आणि त्याची आज किंमत बाहेर 1.5 कोटीची किंमत आहे, आज त्याची 30-35 लाख भरले फक्त. अरे वा. आता याच्या व्यतिरिक्त स्वामी आपल्याला काय करतील सांगा तुम्ही. हो ना. हो, आपण काही कोणाची समजा लबाड्याचं त्याचं आपण स्वामीला असं मागत नाही ना, आपल्या कष्टाचं समजा आपण कष्ट करतो, फक्त याची यश द्यायचं द्या मला. हो. आणि प्रत्येकाने करायचं, असंच करायचं प्रत्येकाने, कष्टाचंच मागायचं. आता हे काही याच्यात व्हिडिओ राहते ना, तुम्ही व्हिडिओ बघा, तुमचं सकाळी 1 लाख, आपण त्याच्यात जायचंच नाही आणि ती 1 लाखाला फुकटच्या याला कधी आपण बघत नाही, आपण कष्ट करायचे, कष्टातून स्वामीला मागायचं. हो. आणि स्वामींना हीच प्रार्थना करायची की स्वामी माझ्या कष्टाला यश द्या. हो, कष्टाला यश द्या. आपल्याला फुकट नको, आपले कष्ट केले तेव्हाच भेटेल ना आपल्याला. हो. आणि हे खूप छान मेसेज आहे. प्रत्येकाने आपण मेहनत करायची आणि स्वामींना फक्त एवढंच म्हणायचं की मी जेवढं पाहिजे तेवढा माझ्याकडून कष्ट करून घ्या, पण माझ्या कष्टाला यश द्या. मग माझं यश आहे, मला इतके अनुभव आहे. आता हे स्वामीचे आल्यापासून आहे ना, माझ्या लहान मुलाला परत संभाजीनगर मध्ये लकी ड्रॉ मध्ये तिथं पण घर लागलेलं आहे. त्याचे प्लॉट झाले आणि मोठ्याचं बी पुण्याला प्लॉट झाला, ते 1 कोटीचा. कन्नड तालुका आहे तिथं घर झालं, संभाजीनगर जिल्ह्याला घर झालं, पुण्याला झालं. मग आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला किती लागतं सांगा तुम्ही. हो ना. आणि कष्टातून आपण नाही, माझं बालपण इतकं कष्टात गेलं, आम्ही कामच केले शेतीमध्ये पूर्ण, आम्ही त्यांना शिकवण्यासाठी ना, आम्ही पण फक्त एवढे कष्टाचं केलं, आम्ही फुकटचं नाही बघितलं कधी. मग ते कष्टाला बरोबर आपल्याला यश भेटतं बरं. हो, नक्कीच. हो, कोणतं काम इमानदारीने करायचं, कोणत्या याला, ते इमानदारी म्हणजे ही सगळ्यात मोठी चीज आपली. हो, तेच खरोखर ते खूप महत्वाचं आहे. आणि त्याला आहे ना, तर मी म्हणजे सगळे आता तुम्ही शेअर करा, सगळे ऐकते, सगळ्यासाठी सांगते मी, इमानदारी ही चीज लई मोठी सगळ्यात. हो. आणि जिथं इमानदारी असली तिथं कोणतीच कमी पडत नाही, कधीच नाही. हो ना. आणि तिथं आहे ना, स्वामी पावाला परत उभे राहतात आपल्या संग. हो, राहतातच पावलं. आणि आपल्या संघाचे आपल्या हृदयातच स्वामी आहे ना. हो ना. हो. खूप. आता मी स्वामी सेवेत आल्यावर आहे ना, तर माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला बरं का. बापरे, कसं काय? मोठ्या मुलाचं तुम्ही ऐका. आता कसं स्वामी सेवा करायला लागले मी सुरुवातीलाच पहिले. आणि त्याचं काय झालं, तर शाळेत जाताना ते दोघं सुनबाईन तर मध्ये कुत्रं आलं. त्यामध्ये घुसलं चाकात. ते 17 वर्षाचं गाडी चालवती, कधीच नाही झालं, पहिल्यांदाच झालं ते कुत्रं आलं. आणि मग मी स्वामी पुढे बसले आणि ते पडला. मग तो थोडा असा बेशुद्ध झाला, सुनबाईला थोडा मार लागला. मग ते कसं आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तिथं दवाखान्यात नेलं, ते केलं. आणि मग मला माहित झालं, मी गेली इथून गावी, समजा आम्ही खेडेगावात राहतो इथून. आणि मग त्याला दवाखान्यातून घरी आलं, बरेच टाके पडले, ते झालं. मग तरी मी स्वामीला म्हणलं, स्वामी तुमच्या सेवेत आलं आणि असं कसं झालं. पण अजून विचार केला, स्वामीचं म्हणजे मोठं विघ्न होतं हे, स्वामींनी टाळलंय माझं विघ्न. हो ना. हो, त्याच्या डोक्यात हेल्मेटमुळे त्याच्या मेंदूला मार लागला नाही, बाकीचा मार लागला दाढीला, तोंडाला, इकडं.
आणि मग तेव्हा मी परत मला कळलं ही स्वामीने विघ्न नाही आणलं हे ना तर एवढ्या संकटातून वाचवलं सुनबाईला, वाचवलं. मुलाला बी. हो ना, खरोखर स्वामींचं नियोजन खूप सुंदर असतं. फक्त ते हो. त्यांना समजलं पाहिजे. नाहीतर काही लोकांचं कसं असतं की मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला, आता नाही मी नाही ना, ते वाचव म्हणजे त्याच्यातून आपल्याला ते केलं स्वामींनी. हो ना. आणि स्वामींचं पुढे जाऊन काहीतरी नियोजन होतं ना, की पुढे जाऊन हो. खूप मोठा घात होण्यापेक्षा ते थोडक्यात उद्भवतं. हो. आणि मग मी परत त्याला आहे ना, मग ते काय सिटी स्कॅन ते करता ना, मग ते संभाजीनगरला न्यायचं तर मग मला बरोबर जायचं. मग मी स्वामी पुढे बसले, तिथे बी देवघरात स्वामीचा फोटो छोटासा. म्हणलं स्वामी आता हे जे लागलं टाके पडले ते पडू द्या, पण आता फ्रॅक्चर नाही झालं पाहिजे त्याचं मध्ये हाड. स्वामीला सांगितलं आणि बरोबर गेले. ताई तुम्हाला काय सांगू, पूर्ण तपासण्या गेल्या तिथं. तर डॉक्टरने सांगितलं तुमच्या हाडाला काही धक्का लागेल नाहीये, फक्त टाके नाही वर्ष कातडीलाच पडलेली सगळे. अरे वा. हो, पाहतो मी माझी स्वामी सेवा. म्हणजे इतकं स्वामींनी ते केलं मला. अरे वा. आणि मग ते माझे मुलं ते आता ते शिकलेले आहे ना ते म्हणत्या म्हणजे त्यांचा असा विश्वास नाही बसत. मग मुलाला मी म्हणजे पण मग मला काही बंधन करत नाही बरं का ते. तुझ्याकडून जे झालं ते कर. माझे मिस्टर बी सगळेच म्हणतात तुला म्हणजे बंधन नाही, आमचं पूर्ण घरानंच देव असं देवच करतो पहिल्यापासून. हा. आणि ते मग मुलाचं म्हणजे मी म्हणलं हे बघ रे तुझं झालं निघालं फ्रॅक्चर, बघ माझे स्वामी बघ कसं केलं. मग असं करून ताई आता माझे तिकडून ना माझ्या व्हॉट्सअपला याला स्वामीचे फोटो पाठवतो बरं का. मग मला वाटतं ना मग आता याच्या मनात काहीतरी आलं ना स्वामीचं. मग ते स्वामीचे फोटो पाठवतो आणि मग मला खूप आनंद होऊन जातो मनामध्ये. हो ना. नाही आनंद होणारच की हो ताई. हो. एवढे नातू पण ते स्वामीचं किचन म्हणून अजून वापरतो, त्याला कुठे हरून देत नाही, कुठे काहीच नाही. मग आता त्याला आज नाकळाची ती समजत नाही, पण मग स्वामी त्याच्या पाठीशी आहेच ना. हो नक्कीच. आता त्याच्या बरोबरच स्वामी आहेत ना. तो किचन जपतोय म्हटल्यानंतर त्याच्या बरोबर स्वामी आहेत. हो. आणि त्याचं मनात कसं माझं ते आपण चाव्या ठेवतो त्याला, ते करतो, ते खेळायचं आहे ते किचन. ते फोटो आहे त्याच्यामध्ये, स्वामीचा फोटो आहे त्या किचनला. तर मला ते पण मी स्वामीचीच कला स्वामी असे एकदम नाही पण असे थोडं थोडं करून कधी सेवेत आणते स्वामी. आणि स्वामींनाच प्रार्थना करायची. स्वामींना म्हटलं ना की घ्या त्यांना सेवेमध्ये, घेतात आपोआप स्वामी. हो घेते ना, मी सांगते ना. मी स्वामी पुढे बसले का स्वामी माझ्या मुलांना माझ्या पूर्ण कुटुंबाला स्वामी सेवा म्हणजे तुमच्या सेवेत आणा म्हणून असं. पण ताई माझी मुलं जरी अशी बसून सेवा नाही करत ना ते, पण त्यांची असं म्हणजे एकदम असं त्यांचं मला म्हणजे माझ्यामुळं कळत नाही. त्यांचं असं गोरगरिबाचं ते करतील, ते कोणाला असं कोणाचं द्वेष करणार नाही. असं गरीबाचं असं कोणा लहान मुलं असले कधीच नाही, एकदम असं व्यवस्थित त्यांचं फक्त ते अशी देवा पुढे बसून सेवा नाही करत. नाही दोन्ही मुलं पण माझी. आहे ना ताई. हो. त्यांना आहे ना असं कोणाची निंदा केलेलं आवडत नाही. छान आहे ना. मग तेच आपल्या स्वामींना पण म्हणजे स्वामींच्या याच्यात नाही ना चालत निंदा केलेली. आणि कोणाचंच नाही, कोणा गरीबाला कोणाला नाव ठेवलेलं चालत नाही, काहीच नाही. कोणी आता बाया बसल्या कोणाच काढू नका बरं, तुमची गप्पा मारा असे आम्हाला सांगत राहतात ती मुलं माझी. नाही ते पण छान आहे ना ताई. सेवा एखाद्याने कमी करावी पण कर्म चांगले करावे. नाही मग कर्म त्यांचे ना. आता कुठं जायचं असलं का असे गरीब लोक राहतात ना. आता ते लहान मुलगा आपलं दिवाळीचं फराळ करून घेईन, तिथे घेऊन वाटप करत. अरे वा छान आहे ना. गरीबाची आता ते बरेच ठिकाणी गरीब लोक राहतात ना. तर मग असं काम करतो तो, मी करून देते, मग तो वाटप करून देतो. तो म्हणतो गरीबाला किती खुशी होती आपण एवढं त्यांच्या हातात दिलं तर. असं प्रत्येक. हो. खूप सुंदर सुंदर अनुभव तुम्ही ताई खरोखर शेअर केलेले आहेत. हो शेअर करत आहे तुम्ही एवढा अनुभव माझा, ऐकू दे लोकांनी. हो नक्कीच ऐकणारच ना हो ताई. हो. त्यांना सांगायचं म्हणजे सेवा करा तुम्ही, तुमच्याकडून नाही झाली तर करू नका, फक्त तुम्ही ना तर आपलं आचरण व्यवस्थित ठेवा, आपले कर्म चांगले करा. ते केलं म्हणजे आपल्याला पुण्याचं फळ भेटलं म्हणजे भेटतच ते असं. हो नक्कीच. ते सर्वजण ऐकतील ताई. हो. आजपर्यंत ताई माझं कोणतंच वाईट झालेलं नाही बरं. पूर्ण असं मी आता जर स्वामी पुढे जरी बसले ना, माझ्याकडून संकल्पित सेवा होत नाही, पण तरी स्वामी माझं ऐकतेच बरं का. माझं दर्शक थोडं आलं की बस स्वामी हे असं आहे आता तुम्हीच पहा.
आता एक अनुभव आहे बरं का ताई, थोडक्यात आता. हा बरं. आमच्या मुलीचा मुलगा आहे नातू. हा मुलगी आली आमची नात्यातलीच होती, लग्न करायचं होतं त्याचं. हा आणि मी काय केलं असं, माझ्याकडे फोटो आला ना त्या मुलीचा माझ्या फोन मध्ये. हा मी फोन मधला फोटो घेतला, स्वामी पुढे नेला. स्वामी आता तुम्ही जोडा निवडा, तुम्ही हा योग्य आहे की नाही योग्य आहे काय आहे, आणि ते फोटो मुलीचा फोटो स्वामीकडे दाखवला मी. अरे वा. आणि मग नंतर असं 8 दिवस 15 दिवस निघून गेले आणि तेच नक्की होऊन गेलं की स्वामी जो फोटो नेला ते. अरे वा. हो, आता लग्न आहे ते 5 मेला. मग सांगा स्वामींना असं कोणताच त्रास देत नाही, पण आपण स्वामीची ते केली तर. अरे वा वा. हो खूप सुंदर अनुभव आलेले आहेत ताई तुम्हाला. हो शेअर करते मी. हो हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता. आणि असेच सुंदर सुंदर अनुभव जेव्हा एखादा व्यक्ती स्वामींच्या भक्तीमध्ये येत असतो, तेव्हा मात्र स्वामी आपल्या भक्तांना पावलोपावली अनुभव देत असतात आणि नेहमी त्या भक्तांच्या पाठीशी राहत असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता, तेव्हा मात्र तुम्हाला दुसरे छान छान अनुभव येत तर असतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून दुसऱ्या कोणालाही खूप मदत देखील होत असते. त्यामुळे आणि त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या भक्तीमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. धन्यवाद.